विदर्भ का पंढरपुर कहे जाने वाले बुल्ढाना जिले के शेगांव में संत गजानन महाराज के दर्शन के लिए हर साल राज्य भर से पैदल यात्राएं पहुंचती हैं। ऐसी ही एक पद यात्रा जालना जिले के बालसावंगी से पिछले 19 वर्षों से लगातार शेगांव तक जाती रही है। इस साल इस पद यात्रा का 20वां वर्ष है। संत गजानन महाराज के श्रद्धा स्थल बालसावंगी से लेकर उनके प्रकट स्थान शेगांव तक की यह यात्रा 1 जनवरी से शुरू हुई है। ये यात्रा आज बुल्ढाना पहुंच गई है और 5 जनवरी को संत नगरी शेगांव पहुंचेगी। इस पद यात्रा में श्रद्धालु कलश लेकर हरिनाम का कसरत करते हुए बड़ी संख्या में शामिल हो रहे हैं, जो भक्ति में वातावरण बना रहे हैं। श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। श्रद्धास्थान बालसावंगी ते प्रकट स्थान शेगांव हा आमचा पायदिंडी सोहळा आज हे 20वां वर्ष असून आम्ही सुरुवातीला जे पहिलं वर्ष होतं आमचं ते फक्त केवळ 20 लोकांचं होतं, परंतु या पालखीचं वैभव आणि ही जी मोठी एक वटवृक्ष सारखी पालखी झालेली आहे याच्या मागचं पाठीमागचं कारण हे की आम्ही शेगांव संस्थानच्या जी शेगांव ते पंढरपूर पालखी जाते त्या पालखीच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्या पालखीचं अनुकरण करतो आणि त्या पद्धतीने पालखी काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने महाराज सुद्धा आम्हाला संकेत देतात आणि या पालखीत सामील झालेले सर्व भक्तगण त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात ते महाराज पुरी करतात। आणि आमचा हा उद्देश आहे की या पालखीद्वारे स्वच्छतेचा संदेश आपल्या जनतेत जावा आणि स्वच्छतेचा हा एक संदेश जागृत असावा, हेच आपलं शेगांव संस्थान सुद्धा राबवत असतं आणि या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पालखी काढत असतो। आणि हा वटवृक्ष तुम्हाला दिसत आहे, हा जवळपास 1100 ते 1200 लोकांचा वटवृक्ष या पालखी सोहळ्यात 5 दिवस सामील झालेला आहे। आणि आमची सर्व पालखी सोहळ्याची सोबत आमची किचन व्यवस्था आणि आमचे अन्नदाते हे आमचा फार मोठे असे उद्योगपती जुळलेले आहेत की त्यांची एक अखंड आम्हाला ही व्यवस्था नियोजन मिळत आहे। तरी या पालखी सोबत असलेले सर्व भक्तगण, पालखी सोहळ्यात झालेले महिला भक्तगण हेच आमचे एक वैभव आहे आणि आम्ही फक्त सेवेदारी आहोत महाराजांचे। जय गजानन। संजय कोथळकर, सेवेकरी।